आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑक्सिडेशन बाय युजिंग द डायबोरेन। आता हा जो बोरेन आहे तो बोरेन अनस्टेबल असल्यामुळे आपण याचे डायबोरेन म्हणजे बोरेनचे 2 मॉलिक्युल्स घेतो। पण आपण रिएक्शन मध्ये आपल्याला फक्त बोरेनचे ऍडिशन करायचे म्हणजे आपल्याला फक्त बोरेन हा रिएजंट म्हणून यूज करायचा। आता हा जो डायबोरेन आहे तो डायबोरेन कोणाकोणाला ऑक्सिडाइज करतो तर फर्स्ट आहे कार्बोनिल ग्रुप। आता कार्बोनिल ग्रुप कुठले तर ते अल्डिहाइड आणि ते कीटोन आहे। तर ते अल्डिहाइड आणि कीटोनचं कन्वर्जन करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स म्हणजे प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल मध्ये करतो। आणि सेकंड आहे अल्किन। आता अल्किनचं कन्वर्जन हे सुद्धा करस्पॉन्डिंग अल्कोहोल मध्ये हा डायबोरेन करतो। आता याची आपण रिएक्शन बघूया आणि त्याच्यावरून आपण मेकॅनिझम बघूया। आपण पहिली रिएक्शन घेऊया कार्बोनिल ग्रुप घेऊया आपण इथे अल्डिहाइड। त्यानंतर आपल्याला याच्यावरून काय मिळतं तर COH आणि CH2 म्हणजे आपल्याला इथे प्रायमरी अल्कोहोल तयार झालेला मिळतो। आता याचं मेकॅनिझम काय आहे? याचं मेकॅनिझम सिंपल आहे। आता बोरेन मध्ये 3 हायड्रोजन्स आहेत म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये हायड्रोजन असतील तेवढे आपल्याला इथे कार्बोनिल ग्रुपचे मॉलिक्युल्स घ्यायचे। म्हणजे आता हायड्रोजन इथे किती आहेत तर 3 म्हणजे आपल्याला या रिएक्शन मध्ये फक्त बोरेन घ्यायचं आहे, फक्त डायबोरेन मधला 1 मॉलिक्यूल घ्यायचं आहे। मग आता याचं मेकॅनिझम काय तर 3R COOH याची 3 मॉलिक्युल्स घेतल्यानंतर याची रिएक्शन करायची BH3 म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालं तर हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनने इथे मेटल सोबत फॉर्म केला आणि हायड्रोजनने इथे कार्बन सोबत बॉन्ड तयार केला। म्हणजे काय मिळालं आता इथे RCOBH ह्याचे आपल्याला मिळाले 3 मॉलिक्यूल। आता इथे ऑक्सिजन आणि जो मेटल मधला जो बॉन्ड आहे तो आपल्याला ब्रेक करायचा आहे बाय द ऍडिशन ऑफ वॉटर म्हणजे त्याला आपण म्हणतो हायड्रोलिसिस। मग आता हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर म्हणजे ऑक्सिजन सोबत होणार H+ ची ऍडिशन आणि जो बोरेन आहे तो बोरेन सोबत होणार OH- ची ऍडिशन म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालं तर RCOHHH BOH3 हा मॉलिक्यूल आपला रिमूव्ह झाला आणि आपल्याला इथे तयार झालेला मिळाला प्रायमरी अल्कोहोल। ही सिंपल मेकॅनिझम झालं आपला कार्बोनिल ग्रुपचा। आता सेकंड बघणार आहोत आपण अल्किनचं। जनरल रिएक्शन घेऊया C इथे आपला कुठलाही ग्रुप ह्याला अटॅच असेल। आता इथे आपण रिएक्शन कशासोबत करणार तर B2H6 इन द प्रेझन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड अँड NaOH। मग आता आपल्याला याच्यामध्ये तयार काय झालं तर याच्यामध्ये तयार झालं आपल्याला HOH आपल्याला याच्यामध्ये तयार झाला प्रायमरी अल्कोहोल। आता याचं आपण मेकॅनिझम बघूया काय आहे। आता याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन काय होणार आहे तर जो आपला आपण हायड्रोजन पेरॉक्साइड आणि जो NaOH घेतला आधी त्याची रिएक्शन होणार आहे। तर स्टेप 1 मध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड प्लस NaOH आता याच्यामधून तयार काय होईल म्हणजे आता याच्यातून आधी H2O रिमूव्ह होणार आहे आणि आपल्याला मिळणार काय तर HOO निगेटिव्ह आणि Na+ हा आपल्याला सॉल्ट तयार झालेला मिळाला। आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला स्टेप सेकंड ह्याच्यामध्ये आपला जो रिएक्टंट आहे त्याची रिएक्शन आपल्याला हा जो बोरेन आहे त्या बोरेन सोबत करायचे CCH आणि इथे आपले कुठलेही ग्रुप अटॅच असू शकतात। ह्याची रिएक्शन आपल्याला बोरेन सोबत करायचं। तुम्ही बोरेन लिहिताना कसं लिहिणार आहे इथे हायड्रोजन पहिला लिहिणार आहे आणि BH2 लिहिणार आहे म्हणजे ह्या हायड्रोजनची इथे अटॅक करायचं आहे त्यामुळे मी H आणि BH2 या फॉर्म मध्ये त्याला लिहिलं। हा हायड्रोजन इथे येईल आणि हा जो हायड्रोजन आहे तो इथे BH2 सोबत बॉन्ड फॉर्म करेल। तिची हायड्रोजनची जी रिएक्शन आहे ती कुठल्याही कार्बनवर होऊ शकते पण आपल्याला इथे कुठला रूल वापरायचा आहे तर अँटी मार्कोनिकॉफ रूल आपल्याला इथे यूज करायचे। आता इथे आपल्याला तयार काय झालं तर C सिंगल बॉन्ड चे आता हा डबल बॉन्ड इथून ब्रेक होणार आहे। इथे येणार आहे हायड्रोजन, इथे हायड्रोजन आहे तसाच आणि इथे BH2 ची ऍडिशन आणि इथे आपला ग्रुप तो आहे तसाच आहे। C सिंगल बॉन्ड C H आहे तसाच इथे
BH2 मी वरती घेतलाय, इथे H आणि इथे H आहे तसं. आता ह्याची रिॲक्शन होणार आहे, जो आपण इथे सॉल्ट तयार करून घेतलाय O- त्यासोबत होणार आहे आणि इथे Na+ आपला आहे तसं. आता ह्याची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, हा जो निगेटिव्ह आहे तो निगेटिव्ह इथे होणार आहे, BH2 वर अटॅक करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे तयार काय होणार आहे, तर H आपल्या इथे H आहे तसाच आणि इथे BH2 सोबत आपल्याला इथे कोण आलाय तर O H आणि आपला Na+ आहे तसा. आता इथे बोरॉनवर आपला निगेटिव्ह चार्ज येणार. आता हा बॉन्ड आहे, तर हा बॉन्ड जाणार ऑक्सिजन आणि बोरॉनच्या मध्ये शिफ्ट झालाय, म्हणून हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होणार, म्हणजे याच्यातून रिमूव्ह काय होणार, तर OH- याच्यातून रिमूव्ह होणार आणि आपल्याला मिळणार काय, तर C इथे H आहे तसाच, इथे काय होणार आहे तो O BH2. आता इथे कार्बनने ऑक्सिजन सोबत बॉन्ड तयार केलाय, इथे आपला H आहे तसाच आणि इथे आपला कुठला पण ग्रुप आहे तसाच. आता याच्यातून रिमूव्ह झालं OH-. आता हा जो OH- रिमूव्ह झालाय तर येणार इथे बोरॉन वरती तो अटॅक करणार, मग हा जो ऑक्सिजन मध्ये आणि बोरॉन मध्ये बॉन्ड येणार इथे ऑक्सिजन वरती, म्हणजे आपल्याला इथे परत काय तयार झालं तर C आता इथे ऑक्सिजन वर आला निगेटिव्ह चार्ज आणि इथे आपला Na+ हा आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये होता तो तसा लिहायचा आणि आपली जो बाकीचं जे आहे ते लिहून घ्यायचं. आता ह्याच्यानंतर काय करायचं, आता जो ऑक्सिजन म्हणजे आपल्याला इथे H ची ऍडिशन करायचं, ऑक्सिजन आपल्याला अल्कोहोल तयार करायचं, मग ते काय होणार, तर इथे आपल्याला हायड्रोलिसिस करावं लागणार, म्हणजे आपण इथे काय करणार तर H2O चे ऍडिशन करणार, म्हणजे इथे होणार हायड्रोलिसिस. मग आता इथे तयार काय होणार आहे तर सिंगल बॉन्ड C इथे आला OH, इथे H आहे तसाच, इथे आपला Na ग्रुप आहे तसाच आणि इथे सुद्धा आपला हायड्रोजन आहे तसाच, म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं तर आपल्याला इथे मिळालं प्रायमरी